मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत ओट्स डोसा। ही रेसिपी आपल्याला पाठवली आहे प्रज्ञा कुरकुरे यांनी। चला तर मग आता प्रत्यक्ष कृतीला सुरू करूया आपण। करेक्ट। काय मूर्खपणा चाललाय हा? साधं व्लॉग करत असताना कसं बोलायचं याचाही सेन्स नाहीये। मुजुमदारांचं चॅनल आहे, इथं काम A1च झालं पाहिजे। आणि स्क्रिप्ट कोणी लिहिली? सर, मी लिहिली। स्क्रिप्ट चांगली लिहिलीस तू, तिला करता येत नाही। परत सुरू करा पहिल्यापासून। रोल अँड ऍक्शन। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये। आज आपण बनवणार आहोत ओट्स डोसा आणि ही रेसिपी आपल्याला पाठवली आहे प्रज्ञा कुरकुरे यांनी। प्रज्ञाताईंना नेहमीच अशा भन्नाट रेसिपी आपल्याला पाठवत असतात। मजा येत नाहीये, काहीतरी मिसिंग वाटतंय। बोलताना कसं समोरच्याला अपील झालं पाहिजे असं बोलावं। परत स्टार्ट कर। रोल ऍक्शन। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनल मध्ये। आज आपण हसता येतं का? जरा चेहरा हसरा ठेवून बोल। ऑर्डर। रोल अँड ऍक्शन। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये आणि आज आपण बनवणार आहोत ओट्स डोसा। कट। जरा कमी हस। दादा जरा टचअप करून घ्या। काही गरज नाही। ऑर्डर अँड ऍक्शन। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये। आज आपण बनवणार आहोत ओट्स डोसा। ही रेसिपी आपल्याला पाठवली आहे प्रज्ञा कुरकुरे यांनी। प्रज्ञाताईंना नेहमीच अशी भन्नाट आणि वेगवेगळ्या रेसिपीज आपल्याला पाठवत असते। तर आता मी तुम्हाला डोसा बनवण्यासाठी कुठलं साहित्य लागतं हे सांगणार आहे। 1 वाटी ओट, त्याच्यानंतर अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि मग पाव वाटी रवा। त्याच्याबरोबर तुम्ही बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर पण टाकू शकता। आता मी याच्यात एक गाजर पण टाकणार आहे, पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वेगळी भाजी पण टाकू शकता। आणि चवीपुरतं मीठ विसरायचं नाही। चला तर मग आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करू। आता आपण हे सगळं मिक्सर मधनं बारीक करून घेतले। तर ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला, एकदम मीडियम। कट। एनर्जी नाहीये, परत एकदा ट्राय कर। रोल अँड ऍक्शन। तर आता आपलं बॅटर झालंय, आपण आता डोसे करायला लागू। हा, कट 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 कट। बॅटर व्यवस्थित नाही, कन्सिस्टन्सी काहीतरी गडबड आहे। आता एक काम कर, हे जे सगळं केलंय ना, हे सगळं स्क्रॅप करून टाक। काय? परत पहिल्यापासून सुरू करूया। सर, कॉन्ट्रॅक्ट आहे ना लक्षात? चलो कम ऑन।
वाईट वाटलं? वाटायलाच पाहिजे. मुजुमदारांकडे काम करत असताना लेट आलं, ही अशी चूक केली की त्रास तर व्हायलाच पाहिजे. मुजुमदारांचं काम कायम इवनच असलं पाहिजे. पुढच्या वेळेला मुजुमदारांवर खोटे आरोप करण्याच्या आधी त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करायचा. हात द्या. रे हे काय करतेस? मुजुमदारांकडे माणुसकी नसली तरी माझ्यात आहे. हळद लावते म्हणजे रक्त थांब. धैर्य मुजुमदारला जखम झाली तर कुठल्या बाईनं मलमपट्टी करायची गरज नाही. त्यापेक्षा ही जखम मी न भरलेलीच ठेवल. आणि एवढ्याशा जखमेमुळे त्रास व्हायला मी काय बाई नाही. संध्याकाळपर्यंत व्हिडिओ रेडी करून पाठवा मला. हो सर. कट 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 कट. अरे काय करताय तुम्ही? अरे तुम्हाला जमतच नाहीये. जरा स्माइल करा ना. स्माइल येत नाही तुम्हाला करता? हा, स्क्रिप्ट कोणी लिहिली होती? तू लिहिलेलीस ना? नाही, तू चांगली लिहिली, पण तिलाच जमत नाहीये. सावी काय करते सगळं? काय माणूस आहे हा? साधं माणूस की दाखवलं गेलं ना तरी त्याच्या लायकीचा नाही. सावी ताई ताई, बघितलं काय? तुमच्या रेसिपीचा व्हिडिओ कसला भारी आलाय. प्रज्ञा कुरकुरे यांची खास गुळाची आंबट गोड चटणी. हाय, माझा फोन राहिला होता इथे. आई, ताटावर लावू काय सगळ्यांची? घड्याळ कळतं का तुला? किती वाजले? जेवणाची वेळ झाली की जेवण वाढायचं. फालतूचे प्रश्न नाही विचारायचे. दयाचा मेसेज. चला ताट वाढायला घ्या. म्हणे घड्या कळतं का? एक वेळेस घड्यात काटे नसले तरी मी घड्या बरोबर सांगू शकते, पण आईंचा मूड आणि त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे मी काय कुणीच सांगू शकत नाही. म्हणजे बघा ना, काही विचारलं तर का विचारलं असं म्हणतात, आणि नाही विचारायला तुझी जीभ जड झाली का असं म्हणतात. सांगायला करायचं तरी काय? नाहीतर काय. आपल्या आईंना ना काही बोललं की नुसतं माना डोलावणाऱ्या, ओरडलं की माना खाली घालणाऱ्या आणि आपल्या नवऱ्यासमोर कधीच माना वर न करणाऱ्या सुना पाहिजे, बस. अहो मी काय म्हणते, मग सुना कशाला पाहिजे? 2 रोबोच आणा म्हणाव. आता ते कसं ऑनलाईन पण मिळतंय. म्हणजे कसं आहे, रोबो आला की ते सगळं आईचं ऐकेल. म्हणजे आई उठ म्हटले की उठणार, बस म्हटले की बसणार, ना मान वर करणार ना उलट उत्तर देणार. फक्त आईने काय विचारलं तर काय म्हणणार, येस आई येस आई. कसले. हा, पण कसं आहे ना, अजून कुठलाही रोबो वंशाचा दिवा देत नाही ना. हा, जर ते झालं तर ते नक्कीच रोबो आणतील. हे ते लय महाग असतं ना. आवाज सुद्धा की पैसे आणि माज मुजुमदारांकडे काय कमी आहे होय? कसं आहे ना, वंशाचा दिवा आणायला ते 2 रोबो आणतील तेव्हा आणतील. तोपर्यंत आपणच आहोत की 2 रोबो ह्यांची कामं करायला. काय म्हणतात?
मस्त आहे ना? बरं चला व्हिडिओ बनवूया. हो या. हं. आज माझ्यावर जीव आले ती जगात कुठल्याच भावावर कधी जीव नाही. असं वाटतं की इथं उडी मारून जीव द्यावा, स्वतःला संपवावं. माझ्या बहिणीची मला मनापासून काळजी आहे, म्हणून आजपर्यंत एक गोष्ट मी या जगापासून लपवून ठेवली. भांड्याच्या बाहेर काढलंय नव्हतं, पण भांडं आता लयच वाजायला लागलंय. असं नाहीलाच झालं, म्हणूनच मला या सगळ्या जगाला सांगायला लागतंय माझ्या लाडक्या बहिणीनं आणि तिच्या लाडक्या नवऱ्यानं काय काय केलं ते. माझ्या बहिणी काय सांगू, नुसतं लोंडात थांबायचं नावच घेत नाही. काळजीच पाणी बनून डोळ्यातनं बाहेर पडतंय. पण हे सत्य सांगावंच लागेल. माझ्या बहिणीच्या सगळ्यात जवळच्या माणसाला, म्हणजेच तिच्या मुलाला धैर्याला सांगायला पाहिजे. हॅलो दया. अरे नाही 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 नाही, अर्धाच व्हिडिओ पाठवलाय, अर्धा अजून आहे माझ्याकडे. आणि माझ्याकडे नेट पण आहे बरं का. ते पण फास्ट आहे एकदम. एका क्लिक वर व्हायरल होऊ शकतो पुढचा व्हिडिओ. जर तो व्हायरल व्हायचा नसेल तर तुझ्या लाडक्या मुलाला, म्हणजे माझ्या लाडक्या भाच्याला इकडे पाठवून दे इराला न्यायला. जर तो नाही आला तर हा व्हिडिओ तेवढ्याच ताबडतोब व्हायरल होईल. दिवस मावळायच्या आत पाठव धैर्याला. वाट बघतोय ते गॉड मानून घ्या. वाट लावायला लागलो तर मुजुमदारांना लई तिकट लागलं. मुजुमदारांचं भविष्य माझ्या एका क्लिक वर आहे, तेवढं ध्यानात ठेव. ही रेसिपी आपल्याला पाठवली आहे प्रज्ञा कुरकुरे यांनी. प्रज्ञाताईंना नेहमीच अशी भन्नाट आणि वेगवेगळ्या रेसिपीज आपल्याला पाठवत असते. आता मी तुम्हाला डोसा बनवण्यासाठी कुठलं साहित्य लागतं हे सांगणार आहे. मजा नाही, कसला फालतू एडिट केलाय व्हिडिओ. कुणी केलाय? मी. म्हणूनच साधा आवाज क्लिअर येत नाहीये त्यात. यापेक्षा चांगला तर शाळेतली पोरं एडिट करतात. नॉनसेन्स. हा असा व्हिडिओ अपलोड करायचा आहे, लोक हसतील, म्हणतील बघा मुजुमदार लहान लेकरांसाठी व्हिडिओ बनवतात. आणि मुजुमदारांच्या नावावर कुणी कधीच बोट उचललेलं मी खपून घेणार नाही. एक काम करा, पॅकेजिंग बदला या व्हिडिओच, म्हणजे निदान पोस्ट करण्याच्या लायकीचं तरी होईल. हो सर. उद्या आम्ही आलो की पहिले हेच करून घेतो. उद्या आलो की म्हणजे ऑलवेज रिमेंबर, टाइम इज मोर देन मनी. वेळेची किंमत नाहीये का तुम्हाला? वेळेची किंमत पण आहे आणि हे पण माहितीये की एक ना एक दिवस प्रत्येकाची वेळ येते. आणि राहिला मुद्दा आताचा, तर आता 6 वाजले, ही ऑफिस सुटायची वेळ आहे. हो, थँक्यू व्हेरी मच. आठवण करून दिल्याबद्दल. ऑफिस सुटायची वेळ झाली, पण बाकीची तुझी नाही.
स्पेशल बॉन्डवर सही केलेली स्पेशल एम्प्लॉय. एकच मिनिट हा. आता जर हा व्हिडिओ आज अपलोड झाला नाही तर कंपनीचं नुकसान होईल नाही. आणि नुकसान झालं की कॉन्ट्रॅक्ट तुटल. सो चला लागा कामाला. ठीक आहे. हा कम अगेन. ठीक आहे धैर्य सर. जाऊ धैर्य सर. लगेच. भाऊ ठीक आहे, चहा. मॉम्स सावित्रीचं ऑफिस लय भारी आहे होय ना गं बा. अरे वा, आवडलं काय तुला? हा मग मग आता इथून पुढं जवा जवा सावी आत्याला डबा द्यायला जावं लागणार का नाही? तेव्हा तो येणार ना माझ्या बरोबर? मी तर म्हणतोय आपण रोजच जाऊया. ये आणि का रे? तिथं उन्हातून जाऊन थांबायचं अर्धा तास. एसीचा कारकार वारा घ्यायचा. लय कराय त्यांचा एसी. एसीचं काय आहे एवढं? आता सगळीकडेच असतात. तुझ्या पॉप्सच्या ऑफिस मध्ये पण आहे. नवीन आहे मोठा आहे. अरे असून नसल्या जरा काय एसी तो नावालाच लावलाय नुसता. नाहीतर आमच्या नशिबात आहे पंख्याची गरम हवा. अरे ते एसी नुसता लावून काय उपयोग आहे? ते ऑन पण करायला पाहिजे की नाही? हा बघा सर्व, जेव्हा तू मोठा होशील की नाही तुला पण मोठं पॉश ऑफिस मिळेल. त्यात मोठा एसी पण असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जरी आपल्याला मोठं ऑफिस नाही मिळालं, मोठा एसी नसला त्याच्यामध्ये, तरी पण आपल्याला जे काही काम दिलेलं आहे ते निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे करायचं. समजलं? ते तर करणारच की. खरं जरा बसायला मऊ खुर्ची, थंड थंड एसी मिळाला की कसं काम पण भारी होणार. असं काही नसतं रे बाळा. जो निष्ठेनं काम करणारा असतोय की नाही तो कसल्या पण वातावरणात काम करतोच करतो. तुला एक गंमत सांगतो. तुझा पॉप्स जेव्हा लहान होता की नाही तेव्हा त्याला मी छत्रपती शाहू महाराजांची एक गोष्ट सांगायचो नेहमी. महाराजांनी काय केलं होतं माहितीये? आपल्या बग्ग्या होत्या की नाही, त्या बग्ग्यामधल्या सगळ्या गाद्याच काढून टाकल्या होत्या. त्याच्यामध्ये बसून त्यांचे अधिकारी पाहणी करायला जायचे ना. का म्हणजे काय? महाराजांचं असं म्हणणं होतं, जोपर्यंत त्या बग्गीतून पाहणी करायला जाताना अधिकाऱ्यांना रस्त्याच्या खड्ड्याचा त्रास होणार नाही ना, तोपर्यंत त्यांना तळागाळातल्या जनतेचे प्रश्नच समजणार नाही. म्हणजे त्रास झाला, समस्या कळतील, ठेचा लागतील, तेव्हा कुठं जनतेला पाहिजे तसा न्याय मिळेल, त्यांची कामं होतील. त्यामुळं जेव्हा कुठं भविष्यात मोठेपणी काम करशील की नाही, ज्या ज्या ऑफिसमध्ये काम करशील, तर स्वतःच्या सोयीचा विचार नाही करायचा, तर ज्यांच्यासाठी काम करणार आहेस की नाही त्यांचा विचार करायचा. होय ग्रँडपा. मग आपण शाबास रे पट्टे. काय खरं नाही पॉप्स. आता अथर्व, असं नाही बोलायचं. अहो आता तुम्हीच म्हणताय ना खरं बोलायचं. आणि खरं बोललं की असं नाही बोलायचं, तसं नाही बोलायचं. काय करावं गरिबानं? गरीब गरीब नाही, एक नंबरचा राघू आहेस तू. राघू. हा, अरे किती बोलतोय. कापराचं तोंड असतं तर फुटलं असतं की एवढ्या वेळात. सावी आत्या पण रिक्त तुमच्यासारखीच बोलते बघा. मग नात कुणाची आहे? पण काय रे, कुठं आहे कुठं तुमची सावी आत्या?
एवढ्या वेळात ही यायला पाहिजे होती है ना. काम लागलं असेल तिला. बरोबर आहे. चला आपण पण आपलं काम करूया. झालं चल बघ. ताईडे लॅपटॉप दे. हा धैर्य एवढं करेल असं वाटलं नव्हतं मला. जाणून बुजून त्रास द्यायचा ठरवलाय त्याला. ताईडे सॉरी, म्हणजे माझ्यामुळे तुला हा त्रास होतोय बघ. अगं वेडाबाई, ताई पण म्हणतेस आणि सॉरी म्हणून पर्क पण करतेस. नात्यामध्ये फक्त सुख वाटून घ्यायचं नसतं, दुःख त्रास हे सुद्धा वाटून घ्यायचं असतं. आणि तसं झालं तरच त्या नात्याला काहीतरी अर्थ आहे. नाहीतर नाती म्हणजे नुसती नावच झाली की ताई दादा अशी. बरं चल, इमोशनल होऊन वेळ नको घालवायला, पटकन पॅकेजिंग करायला घेऊ. पण ताईडे अगं ह्याला लय वेळ लागेल, आणि परत तो धैर्य काय बोलला ना त्याच्यात अजून वेळ जाईल. तुझं रात्रीचं कॉलेज असतं ना. कॉलेज असतं पण ठीक आहे, आज मी मॅनेज करेल. आणि आता काम आलं तर संपवावं तर लागेलच ना. नाहीतर एक काम कर, तू जा, मी करेल मॅनेज. एवढं काही नाही त्याच्यात. अगं एवढं सगळं एकटी कुठे करणार, थांबते मी. नाही, तुझं कॉलेज असतं, तू जा. आणि ह्याच्यात काय तेव्हा मी करेल एकटी मॅनेज. काय नाही होणार. बरं ठीक आहे, मी जाते. पण काही प्रॉब्लेम आला तर मला नक्की कॉल करशील. चल बाय, गुड नाईट. गुड नाईट.